पारंपरिक शेतीला फाटा देत अकोल्यातल्या तरुण शेतकऱ्यानं टोमॅटो सारख्या भाजीपाला पिकाची लागवड केली आणि यातून त्यांना आता लाखोच्या नफ्याची अपेक्षा आहे। तब्बल 28 एकरांवर विदर्भात त्यांनी टोमॅटोचं पीक घेतलंय। तेल्हारा तालुक्यातल्या दानापूर गावात संजय येऊल यांची शेती आहे आणि या शेतीमध्ये सध्या त्यांनी 28 एकरांवर भरघोस उत्पादन देणाऱ्या टोमॅटोची लागवड केली आहे। पारंपरिक भाजीपाला आणि कडधान्यांच्या पिकांना बगल देऊन त्यांनी सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं पीक घेतलंय। आज रोजी म्हणजे आपले 28 एकर टोमॅटो आहेत पूर्ण, तर आपण एका एकरामध्ये 2000 कॅरेट पर्यंत समजा माल निघते आपला। तर यावर्षी अशी आशा आहे की 2000च्या वर जातील, 2200-2300 कॅरेट पर्यंत। तर आज रोजी दर आहेत आपले 300-350, म्हणजे एका प्रति कॅरेटला 25 किलोचा कॅरेट। चांगला भाव मिळाला तर टोमॅटोचं पीक भरपूर नफा कमावून देतं। यामुळे संजय यांनी भाजीपाल्याच्या इतर पिकांपेक्षा टोमॅटोच्या पिकाला प्राधान्य दिलंय। त्यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करत टोमॅटोचा मळा फुलवलाय। पारंपरिक म्हटलं म्हणजे कसं आहे, 50,000च्या एकरी 50,000च्या वर जात नाही, कापास म्हणा की कोणतं आणखी दुसरं काही म्हणा। आणि हे कसं पीक आहे आपलं, हे 2 लाखाच्या वरूनच आपल्याला समजा देऊन जाते एका एकरामध्ये। खर्च जास्त आहे पण कसं आहे, उत्पन्न पण जास्त आहे। सध्या टोमॅटोला भाव कमी मिळत असल्यानं संजय यांनी भविष्यात टोमॅटोवर प्रक्रिया करणारं स्वतःचं युनिट उभं करण्याचा निर्णय घेतलाय। लवकरच यावर ते कामकाजही सुरू करतायत। तर यावर्षी असं ठरवलं की बा कधी मध्ये काय होते की तसं कॅरेटला टमाटरला रेट मिळत नाही, तर आपली स्वतःची एखादी टोमॅटो केचपची फॅक्टरी टाकायचा असा विचार चालू आहे सध्या। तर आता पाहूया जानेवारी-फेब्रुवारीमध्ये। संजय येऊल यांची शेती पाहण्यासारखी असून त्यांनी केलेल्या प्रयोगामुळे सतत काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते, असा अनुभव पंचक्रोशीतले शेतकरी सुनील सांगतात। 100 एकर टमाटा असल्यामुळे त्यांची एक स्फूर्ती जी आहे आम्हाला मिळाली। एक युवा शेतकरी असून त्यांच्या माध्यमातून आम्हाला जे ज्ञान मिळायचं आहे ते आम्हाला भरपूर या ठिकाणी मिळत आहे। मी या ठिकाणी यांच्या शेतामध्ये पाहणी केली असता मला इथं भरपूर असे अनुभव आले की टमाटोचं पीक कसं घ्यावं, मिरचीचं पीक कसं घ्यावं, त्याचबरोबर रोपवाटिका जी आहे, रोपवाटिका आपण कशा पद्धतीनं करायची, गादीपाट वाफा करून, किंवा त्याच्यासाठी जे लागणारे त्याचे जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत की जे मुद्दे रोप कसं टाकावं, कोकोपीट मध्ये असेल किंवा गादीपाट वाफ्यावर जरी असेल तर कशा पद्धतीनं टाकता यावं, याच्यापासूनचं आम्हाला सुद्धा भरपूर मार्गदर्शन भेटलेलं आहे। पारंपरिक शेती न करता नवीन पद्धतीची शेती करून अकोल्याच्या संजय येऊल यांनी विदर्भातल्या शेतकऱ्यांसमोर एक वेगळा मार्ग ठेवलाय। फक्त मागणी आणि पुरवठ्याचं गणित समजून घेणं आणि त्यानुसार पीक पेरा केला म्हणजे यशस्वी होण्याची शक्यता नक्कीच जास्त असते। कुंदन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अकोला। प्रयोग केले आणि